तिकडे बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखला काकड या गावात काल रात्री महापुरुषांच्या पुतळ्यावरून 2 गटात तणाव निर्माण झाला होता आणि या गावामध्ये आता तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। थोड्याच वेळात मनोज जरांगे या ठिकाणी दाखल होणार आहेत। दरम्यान या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी। काल बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला या गावात छत्रपती शिवरायांचा पुतळा अज्ञात व्यक्तीने स्थापित केला आणि त्यानंतर 2 गटात वाद निर्माण झाला होता। आता सध्या मी त्याच ठिकाणी आहे। या ठिकाणी जर बघितलं तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात हे नागरिक जमलेले आहेत। नागरिक हे मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत। घोषणाबाजी प्रचंड आहे आणि या ठिकाणी जर का आपण बघितलं तर महिला सुद्धा या ठिकाणी आहेत। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहेत। थोड्याच वेळात मनोज जरांगे या ठिकाणी येणार आहेत आणि मनोज जरांगे यांची हे वाट बघत आहेत। छत्रपती शिवरायांचा हाच तो पुतळा आहे। या पुतळ्यावरून काल या गावात 2 गटात वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर काहीसा तणाव निर्माण झाला होता। मात्र पोलिसांनी हा तणाव निवळलेला आहे आणि आता या गावात जरी शांतता असली तरी पुतळ्याभोवती मोठ्या प्रमाणात नागरिकांची समुदाय जमलेला आहे, एक जमाव जमलेला आहे आणि ते मनोज जरांगे यांची या ठिकाणी आता वाट बघत आहे। थोड्याच वेळात हे मनोज जरांगे हे या ठिकाणी पोहोचणार आहेत। मनोज जरांगे आल्यानंतर ते या ठिकाणी या जो जमाव जमला आहे याला संबोधित करतील, छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि त्यानंतर या सभेची सांगता होईल असं काहीसं चित्र या ठिकाणी निर्माण झालं आहे। मात्र या गावात आता तणावपूर्ण शांतता आहे। पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेले आहेत। पोलिसांचाही मोठा बंदोबस्त आहे। गावकरी सध्या शांततेत आहे। मात्र थोड्याच वेळात मनोज जरांगे हे या ठिकाणी पोहोचणार आहेत। तर का आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा जमाव जमलेला आहे आणि मनोज जरांगेंची हे वाट बघत आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, चिखला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।